दिवसाची सुरुवात मस्त अशा गोड शिऱ्याने आणि हेल्दी चिलाने झाली. हाय हॅलो नमस्कार, मी सायली. सकाळच्या नाश्त्याला मस्त असे मुगाचे हेल्दी चिले केले होते. त्यासाठी रात्रभर भिजवलेले मूग घेतले होते. थोडंसं अद्रक, 4 ते 5 लसूण पाकळ्या घेतल्या होत्या. कोथिंबीर आणि मीठ टाकून मिक्सरमध्ये मस्त अशी पेस्ट केली होती आणि मस्त असे छोटे छोटे चिले टाकून घेतले होते. दुपारच्या वेळेस माझं 2 पार्सल रिसीव झाले होते, तेच मी तुमच्यासोबत शेअर करते. तर यामध्ये शॉर्ट कुर्ती कोऑर्डर सेट होते. एकदम छान लाईट वेट, डेली वेअरसाठी एकदम परफेक्ट. कलरसुद्धा एकदम छान, क्वालिटी एक नंबर, असे मस्त असे कोऑर्डर सेट होते. माझं दुसरं पार्सलसुद्धा शॉर्ट कुर्ती कोऑर्डर सेट होता, पण यामध्ये टॉपचं पॅटर्न थोडंसं वेगळं होतं. हे पर्सनली मला खूप आवडलं. दोन्ही ड्रेसचे कलर मला थोडेसे सेम वाटले, पण मला दोन्हीसुद्धा आवडले, त्यामुळे मी दोन्ही ठेवणार आहे. तुम्हालासुद्धा पाहिजे असेल तर मला लिंक म्हणून कमेंटमध्ये नक्की रिप्लाय करा. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस माझ्या बाळाला अशी छोटीशी चप्पल घ्यायला आम्ही गेलो होतो. इतका क्यूट दिसत होता. त्यानंतर घरी येऊन मी बनवलं होतं आज शेवग्याच्या शेंगेचं हेल्दी असं सूप. एकदम कमी साहित्यामध्ये एकदम टेस्टी सूप जर तुम्हाला बनवायचं असेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. लहान मुलांसाठी तर एकदम बेस्ट रेसिपी आहे, एकदम हेल्दी. शेवग्याच्या शेंगेचे किती अनेक फायदे आहेत हे तुम्हाला माहीतच असेल, त्यामुळे हे सूप तुम्ही नक्की ट्राय करा. लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना हे सूप खूप आवडेल. तर या रेसिपीसाठी मी शेवग्याच्या शेंगा छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून पाण्यामध्ये भिजू घातल्या होत्या. त्यानंतर थोडीशी मुगाची डाळ भिजू घातली होती. आता हे शेवग्याचं सूप मी बाळांसाठी सुद्धा करत होती, त्यामुळे मसाल्यांमध्ये मी फक्त हळद, गरम मसाला आणि मीठ टाकलं होतं. आणि ही रेसिपी मी कुकरमध्ये करत होती, त्यामुळे कुकरमध्ये 2 मोठे चमचे तूप टाकून तूप मस्त असं गरम होऊ दिलं. तूप गरम झाल्यानंतर 1 चमचा त्यामध्ये जिरं घातलं. जिरं व्यवस्थित तडतडलं की त्यामध्ये मस्त असं लसूण आणि अद्रकचं जी पेस्ट आपण केली होती ती घालून घेतली. कढीपत्ता घालून घेतला. थोडंसं हिंग घातलं. हिंगाच्या फोडणीचा मस्त असा वास आल्यानंतर त्यामध्ये शेवग्याची शेंग आपण जे कापून ठेवले होते ते घालून घेतले. त्यानंतर भिजवलेली मुगाची डाळ घातली. थोडीशी हळद, थोडं मीठ आणि थोडासा गरम मसाला घातला. वरतून खूप सारी अशी कोथिंबीर आणि आपल्याला पाहिजे त्या कन्सिस्टन्सीप्रमाणे तुम्ही पाणी घालून याची कन्सिस्टन्सी वाढवू शकता किंवा कमी करू शकता. आता मी हे सूप सगळ्यांसाठीच करत होते, त्यामुळे मी ह्यामध्ये 1 तांब्याभर पाणी टाकलं आहे. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही करू शकता. टेस्टला एकदम छान लागतं. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा. त्यानंतर मस्त असं जेवण केलं. आत्तूला बाय बाय केलं, कारण आत्तूची चालली आहे ट्रिप. भेटूया उद्या. ओके, बाय.